नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आपल्याला सकाळी चहा कॉफी लागतोच. मला तर चहा लागतोच. चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण कुणीतरी चहा बंद कर म्हटलं तब्येतीसाठी वाईट आहे. आपण हे बरेच वेळा ऐकतो, पण आणि गिल्टसुद्धा वाटतो ॲक्च्युली चहा पिताना. पण खरंच रोजचा चहा एवढा वाईट असतो का? कारण आपल्या घरातच दिवसाची सुरुवातच चहाने होते. काही लोकांना सकाळचा चहा मिळाला नाही तर डोकं कामच करत नाही. पण दुसरीकडे असंही सांगितलं जातं की चहा ॲसिडिटी वाढवतो, झोप बिघडवतो, वजन वाढवतो. मग नेमकं खरं काय? तर मंडळी, प्रश्न फक्त चहा पिण्याचा नाहीये. प्रश्न आहे आपण चहा बनवतो कसा आणि किती प्रमाणात पितो. कारण काही छोटे बदल केले तर तोच चहा जास्त बॅलन्स्ड आणि शरीरासाठी बेटर बनू शकतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साखर. खूप लोकांचा चहा म्हणजे अर्धा कप चहा आणि अर्धा कप साखर. दिवसातून 3-4 वेळा जास्त साखर असलेला चहा घेतला तर त्याचा परिणाम ऑफकोर्स वजन, एनर्जी आणि ब्लड शुगरवर होणारच आहे. त्यामुळे शक्य असेल तर साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. एकदम तुम्हाला होणार नाही. सुरुवातीला पूर्ण बंद करायची सुद्धा गरज नाही, पण स्टेप बाय स्टेप तुम्ही कमी करून बंद करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहामध्ये आलं, वेलची आणि तुळस घालणं. आल्यामुळे चहाला छान चव येते आणि काही लोकांना ते पचनासाठी उपयोगी वाटतं. वेलचीमुळे चहाचा सुगंध वाढतो आणि चहाची चवही छान लागते. काही लोकांना तुळशीची पानंही चहामध्ये तुम्ही ती ॲड करत असतात. विशेषतः सर्दी, घसा किंवा हवामान बदलाच्या काळात तुळशीचा चहा अनेक लोकांना आरामदायक वाटतो. काही लोक दालचिनीही वापरतात. दालचिनीमुळे चहाला एक वेगळीच चव येते आणि काही अभ्यासांमध्ये ती ब्लड शुगर कंट्रोलसाठी उपयोगी ठरू शकते असं सांगितलेलं आहे. सो तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त उकळलेला स्ट्रॉंग चहा टाळा. काही लोकांचा चहा इतका उकळलेला असतो की त्याची चव कडू होते. खूप स्ट्रॉंग चहा काही लोकांमध्ये ॲसिडिटी वाढवू शकतो आणि त्याचबरोबर रिकाम्या पोटी खूप चहा पिण्याची सवय सुद्धा तुम्हाला टाळायची आहे. सकाळी उठल्या उठल्या फक्त चहा आणि काहीच नाही, हे खूप चुकीचं आहे. यामुळे लोकांना पोटाची जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल तर चहासोबत काहीतरी हलकं खा किंवा आधी नाश्ता करा आणि मग थोडा चहा घ्या. हे एक बेस्ट कॉम्बिनेशन असू शकतं. आता प्रश्न येतो, दिवसातून किती चहा ठीक आहे? हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असतं. पण दिवसभर सतत 5-6 कप चहा पिणं योग्य नाही आहे. कारण जास्त कॅफेनमुळे झोप, एन्झायटी आणि हार्ट रेट्सवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. विशेषतः रात्री उशिरा चहा पिणं काही लोकांची झोप डिस्टर्ब करू शकतं. त्यामुळे संध्याकाळनंतर चहाचं प्रमाण कमी ठेवणं कधीही चांगलं. आणि मंडळी, शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा हा काही शत्रू नाही आहे, पण कोणतीही गोष्ट कशी, किती आणि कधी घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे चहा पूर्ण बंद करण्यापेक्षा तो थोडा बॅलन्स्ड आणि हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करा. थोडी कमी साखर वापरा, थोडं आलं, तुळस, वेलची आणि योग्य प्रमाणात ॲड करून हे थोडेसे जे काही बदल आहे ते तुमच्या चहाला बेटर बनवू शकतात. त्यामुळे पूर्णपणे चहा बंद करण्याची गरज नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेन की कोणतीच गोष्ट बंद करण्याची गरज नाही आहे, जर तुम्ही ती लिमिटमध्ये घेत असाल. त्यामुळे आपल्या बॉडीचं संकेत स्वतः ओळखायला शिका. आपल्याला काय सूट होतं, काय सूट होत नाही, हे स्वतः जर तुम्ही एकदा ऑब्झर्व केलं तर तुम्हाला गोष्टी पटपट लक्षात येतील आणि त्यानुसार तुम्ही त्या फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.